ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. देवाचे मंदिर आम्ही छोटी बाळे, देवाचे मंदिर आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा. छोटे माझे हात भक्तीने जोडून, छोटे माझे हात भक्तीने जोडून प्रार्थना करीते देव बाप्पा, प्रार्थना करीते देव बाप्पा. आम्ही छोटी बाळे, देवाचे मंदिर. छोटे माझे डोळे भक्तीने मिटून, छोटे माझे डोळे भक्तीने मिटून प्रार्थना करीते देव बाप्पा, प्रार्थना करीते देव बाप्पा. आम्ही छोटी बाळे, देवाचे मंदिर. येशू बाप्पा तू ये जलदी जलदी, येशू बाप्पा तू ये जलदी जलदी. वाट मी पाहते देव बाप्पा, वाट मी पाहते देव बाप्पा. आम्ही छोटी बाळे, देवाचे मंदिर. आम्ही छोटी बाळे, देवाचे मंदिर. आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा, आवडते फार देव बाप्पा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन 1 योहान अध्याय 1 5 ते 9 ही वचने. 1 योहान अध्याय 1 5 ते 9 ही वचने. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. आताच जो शास्त्रभाग या ठिकाणी वाचला, योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि वचने 5 ते 9 या वचनापर्यंत. या ठिकाणी वचनाची जी हेडिंग आहे पापाचा त्याग करणे. योहानाने या ठिकाणी स्पष्ट सांगितलेला आहे. तो म्हणत आहे की जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आणि तो आम्ही तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा आहे की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. या ठिकाणी तो म्हणत आहे की देव जो आहे हा प्रकाश आहे आणि तो प्रकाश म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. योहान 8:12 मध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हा जीवनाचा प्रकाश आहे. पण या ठिकाणी योहान म्हणत आहे की त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर म्हणत असलो पण अंधारात चालत असलं तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. मग जर प्रकाश आपल्याला मिळालेला आहे तर आपली सहभागिता त्याच्याबरोबर असणं गरजेचं आहे. जर आपण त्याच्याबरोबर नाहीये, त्याच्या सहवासामध्ये नाहीये तर आपण खोटे बोलतो, आपण सत्याने वागत नाही.
कारण जर प्रकाश आपल्या जीवनामध्ये आला, जर आपण प्रकाशामध्ये चाललो, तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतो. देवाची हीच योजना आहे की सर्व मनुष्याचं तारण व्हावं आणि प्रत्येकाच्या पापांची आणि अपराधांची क्षमा मिळावी. आणि म्हणून त्याने स्वतः त्याचा पुत्र प्रकाश म्हणून या जगामध्ये पाठवला की यापुढे मनुष्याने अंधारामध्ये चालू नये, तर त्याच्या सत्यामध्ये चालावं, त्याच्या प्रकाशामध्ये चालावं. आणि तो प्रकाश जो आहे तो जगामध्ये आलेला आहे. तो देव असून मानव झाला, तो लीन झाला, नम्र झाला आणि मानवाला तारण मिळण्यासाठी, उद्धार मिळण्यासाठी त्याने आपला देह जो आहे वधस्तंभावरती अर्पिलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी योहान म्हणत आहे की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय आहे, तो न्यायी आहे आणि आपल्याला सर्व पापांची तो काय करील, क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आणि मग जर आपल्याला सर्व पापापासून शुद्ध व्हायचं असेल, अनितीपासून दूर राहायचं असेल, तर आपल्याला त्याच्या प्रकाशामध्ये चालणं गरजेचं आहे. आणि तो प्रकाश जो आहे आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि म्हणून जो तो प्रकाश स्वीकारतो तो मुळीच अंधकारामध्ये चालणार नाही, तो त्याच्या प्रकाशामध्ये राहील. तर प्रियांनो, त्याच्या प्रकाशामध्ये चालूया, त्याच्या सहभागितेमध्ये राहूया आणि परमेश्वराचं गौरव करूया, कारण तो प्रकाश आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. देवबाप या वचनाच्या द्वारे आपणास आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, धन्यवाद देतो तुझी कृपा, तुझा अनुग्रह देवबाप तू आम्हाला देऊ केलास आणि आमच्यावरती दया आणि कृपा आणि करुणा केलीस, त्यासाठी विशेष तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो की तू आमच्या जीवनाचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाने तू आम्हाला अंधकारातून काढलंस आणि त्या प्रकाशामध्ये देवा तू ठेवलेला आहेस, यासाठी की आम्ही स्वतः अनितीपासून दूर राहावं, आम्ही आमची पापे पदरी घ्यावी आणि प्रिय बापा आम्ही तुला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करावा, कारण तू आमच्या पापांची क्षमा करणारा देव आहे. आणि म्हणून जे लोक या प्रकाशामध्ये चालत नाही ते तुझ्या प्रकाशामध्ये चालावेत आणि जे लोक प्रिय बापा तुझ्या स्वर्गीय प्रकाशापासून वंचित आहेत अशा लोकांपर्यंत तुझा प्रकाश पोहोचावा आणि प्रत्येकाचा उद्धार व्हावा, यासाठी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आजचा दिवस वेळ क्षण सर्व तुझ्या स्वाधीन अधीन करतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. जलदी वाट मी पाहते देव बापा, वाट मी पाहते देव बापा. आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर, आम्ही छोटी बाळे देवाचे मंदिर. आवडते फार देव बापा, आवडते फार देव बापा, आवडते फार देव बापा, आवडते फार देव बापा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.